कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। तिवसा शहरात बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांकडून जंगी स्वागत। कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर शेतकऱ्यांकडून स्वागत। सांगलीत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन। सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा करण्याची मागणी। संजय काका पाटील यांचं एक दिवसाचं उपोषण सुरू। परभणीत पुढील 2 ते 3 दिवसात काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोर्चा काढणार। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांची माहिती। नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन। जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक शेतकरी सभेचं आंदोलन। 35 कोटी रुपयांचं अनुदान बारामतीत वितरित करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। 5000 कोटी शेतकऱ्यांना शेती साहित्य आणि यंत्रसामग्री घेण्यासाठी निधी देण्याचा सरकारचा निर्णय। अजित पवारांची माहिती। सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारी अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश। काका कुडाळकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। उदय सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। पुण्यात शिंदेंच्या सेनेनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात मुरलीधर मोहोळ असा नवा वाद। मोहोळ यांनी अजित पवारांच्या संस्थेवर आरोप केल्यानं राष्ट्रवादी नाराज। अजित पवारांनी केलेली मदत मोहोळ विसरले। प्रदीप देशमुख यांची टीका। बीडीतल्या कडामधील महेश सहकारी साखर कारखान्याच्या परवान्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। शेकडो ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी। लहुजी शक्ती सेनेकडून 2 नोव्हेंबरला मुंबई ते नागपूर पदयात्रेचं आयोजन। आरक्षण प्रश्नावर मातंग समाज आक्रमक। सोनाईतील समाजाच्या तरुणाला झालेल्या मारहाणीबाबत तात्काळ कारवाईची मागणी। मोर्चा हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर धडकणार। लातूरमधून वाहणाऱ्या मांजरा नदीनं मागच्या 34 वर्षांचा विक्रम मोडला। यावर्षीच्या पावसाळ्यात मांजरा प्रकल्पातून 13 वेळा विसर्ग। पुराची स्थिती निर्माण झाल्यानं 5 पट विसर्ग करावा लागला। हिंगोली जिल्ह्यात 8 दिवसांपासून अवकाळी पावसाचं थैमान। पावसामुळे कपाशीचं प्रचंड नुकसान। राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून पाऊस। शेतात कापून ठेवलेल्या धान पिकाची नासाडी। हेक्टरी 60,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे धानाची नासाडी। पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी शेतकऱ्यांची मागणी। जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस। धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका आणि कपाशी पिकाचं नुकसान। अतिवृष्टीमुळे 16,357 शेतकऱ्यांची 11,594 हेक्टर शेती उद्ध्वस्त। फार्मर आयडी नसल्यानं अद्यापही काही शेतकऱ्यांना अनुदान नाही। रावेर तालुक्यात पावसामुळे कपाशीसह तूर पिकाला फटका। शेतमालाला आधीच योग्य भाव नाही। आता पावसामुळे पीक खराब झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वेचणीला आलेला कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता। प्रशासनानं नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीत अवकाळी पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान। 174 हेक्टरवरील भात शेतीला पावसाचा फटका। नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश। रत्नागिरी जिल्ह्यातील पीक विमा वाटप सुरू। आंबा बागायतदारांना 97 कोटींहून अधिक रकमेचं वाटप। 33,000हून अधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला। उरलेल्या बागायतदारांना 2 दिवसात पीक विम्याचे पैसे मिळणार। गोंदियाला पावसानं झोडपलं। कापणी केलेलं धान पीक पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजारमधील नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया ठप्प। ऑनलाईन नोंदणी होत नसल्यानं शेतकऱ्यांवर तात्कळत बसण्याची वेळ। ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर खरेदी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी। नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ। आजपासून ऊस गाळपाला सुरुवात। सातारा कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 52व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ। माजी मंत्री बाळासाहेब पाटील, संचालक जसराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेला फ्रान्सच्या 15 सदस्यीय शिष्टमंडळाची भेट। फ्रान्सच्या शिष्टमंडळाचं बाजार समितीकडून पारंपरिक स्वागत। प्रतिनिधींनी कांदा लिलाव प्रक्रियेची केली पाहणी। जळगाव पालिकेत मृत्यूचे दाखले घेण्यासाठी रांगा। दिवसभरात 50 टोकन दिले जात असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। खासदार स्मिता वाघ यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। टोकन पद्धत बंद करण्याच्या प्रशासनाला सूचना।
कराडमधील कृष्णा नदी काठावरील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी 2 कोटींचा निधी रेठरे बुद्रुक आणि आटके परिसरातील धार्मिक स्थळांचा विकास होणार. आमदार अतुल भोसले यांनी केलं निधीचं नियोजन. रामकुंड गोदाघाटसह त्र्यंबकेश्वरमधील धोकादायक ठिकाणांचं ऑडिट होणार. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. आपत्ती व्यवस्थापनाला अभ्यास करून अहवाल देण्याचे आदेश. पुण्यातील वाघोलीकरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. 23 कोटींच्या प्रकल्पाचं काम रखडलं. ठेकेदाराचा आडमुठेपणा आणि पालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. पालिका प्रशासनानं प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगर वासियांना अतिरिक्त 200 MLD पाणी मिळणार. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तयारी. नक्षत्रवाडी इथल्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रात टेस्टिंग केलं जाणार. नागपूर जिल्ह्यात 1600 महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाखांची मदत. जिल्ह्यातील बचत गटाच्या 16,000 महिलांना फायदा होणार. नवसखी उद्योगिनी योजनेतून महिला बचत गटांचं सक्षमीकरण. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. वैराग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेत काढली धिंड. महिलेकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यानं 2 कुटुंबात राडा. महिलेसह त्यांच्या पतीला आणि मुलाला मारहाणीत 3 जखमी. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मानूर इथली घटना. नागेश कदम आणि दीपक कदम यांच्या विरोधात गुन्हा. बोईसर शहरातील गणेशनगर परिसरात भर दिवसा गोळीबार. चतुर्भुज ज्वेलर्स दागिन्यांच्या दुकानावर दरोड्याचा प्रयत्न. सुदैवानं ज्वेलर्सचे मालक गोळीबारात वाचले. नागपुरात क्रिकेट सट्टेबाजी आणि हवाला संदर्भात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश. वैभव बघेल आणि सुमित पटले या 2 आरोपींना अटक. प्रकरणातील आणखी 8 आरोपींचा शोध सुरू. गुन्हे शाखेची कारवाई. जळगावमधील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात चोरीची घटना. कॅश काउंटर असलेल्या कार्यालयातून 10 ते 11 लाखांची रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती. सीसीटीव्हीतून चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न. कल्याणमध्ये घरगुती वादातून भाच्यानं मामाची हत्या केली. कल्याणच्या मोहनी परिसरातील धक्कादायक घटना. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. आमदार राहुल आवाडे यांना तलाठी दारूच्या नशेत आढळला. रस्त्याच्या पाहणीसाठी आले असता तलाठी दारूच्या नशेत असल्याचं आवाडे यांना आढळलं. तलाठ्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून निलंबन. बुलढाणा शहरातील वसतिगृहात अधीक्षक महिलेकडून विद्यार्थिनीला मारहाण. विद्यार्थिनीनं अनामत रक्कम परत मागितल्यानं मारहाण. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गुंड निलेश घायवळच्या सहकार्याला पुणे पोलिसांकडून अटक. संदीप फाटक असं आरोपीचं नाव. संदीप फाटक घायवळच्या टोळीत होता कार्यरत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सहकुटुंब घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात भक्तिमय वातावरण. संतांच्या दिंड्या पंढरपुरात दाखल. राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात. पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. 3057 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात. तर 60 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र. 16 ठिकाणी वाहनतळ असणार. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांची माहिती. नाशिकच्या मनमाडमधील शीख बांधवांचा ऐतिहासिक गुरुद्वारा पाडण्याचं काम सुरू. नवीन अद्ययावत इमारतीचं काम सुरू. नवीन इमारतीमध्ये सुसज्ज दरबार, भव्य लंगर हॉल असणार. साताऱ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं कराडमध्ये एकता दौड. आमदार डॉक्टर अतुल भोसले, विक्रम पावसकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा सहभाग. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती लांजा शहरात साजरी. जयंतीनिमित्तानं शहरातून एकता रॅली काढण्यात आली. बुलढाण्यात आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून जनता दरबाराचं आयोजन. मेहकर तालुक्यातील हजारो नागरिकांनी मांडल्या समस्या. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही एसटी आगारांना दिवाळीत भरघोस उत्पन्न. महामंडळाच्या तिजोरीत 4 कोटी 31 लाखांची कमाई. 10 दिवसात 7,46,000 प्रवाशांचा लालपरीतून प्रवास. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची गावातील स्मशानभूमीत पुन्हा एकदा
अघोरी प्रकार मांत्रिकाचा व्हिडिओ व्हायरल, सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वनविभागानं लावली जाळी. वाघिणीकडून दुचाकींवर होत असलेल्या हल्ल्यामुळे वनविभाग सतर्क. वनविभागानं तब्बल 1 किलोमीटरपर्यंत लावली जाळी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून